का आहे 1/2 पॉवर आहे. रूट म्हणजे पॉवर मध्ये 1/2 असणे. ते होईल dy/dx. मी तर असंच ठेवतो सेम टर्म, पण तुम्ही एक स्टेप इन्क्रीज करू शकता या जागी. dy/dx इज इक्वल टू 14 मायनस 6x प्लस 3x. ते होईल -3x डिवाइड बाय 2 इंटू 7 मायनस 3x टू द पॉवर. इथं 1/2 आहे, इथं 1 आहे. आता इथं जर बेस a टू द पॉवर 1/2 आणि a टू द पॉवर 1 असं जर असेल, ते होईल a टू द पॉवर 1/2 प्लस 1. काय नाही म्हणजे असेल डिनॉमिनेटरमध्ये 1 मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. हे होईल a टू द पॉवर डिनॉमिनेटर 2 1 प्लस 2 हे होईल 3. या जागी मी लिहू शकतो a टू द पॉवर 3/2. हे आपलं dy/dx चा फायनल रिझल्ट. फोर्थ वन, x cube minus 5 to the power of 5 whole divided by x cube plus 3 to the power 3. x cube minus 5 to the power 5 divided by x cube plus 3 to the power 3. Let y equal to x cube minus 5 to the power 5 divided by x cube plus 3 to the power 3 किंवा क्यूब म्हणू शकता. याचा आपल्याला डिफरन्शिएशन सॉल्व करायचं. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x हे होईल dy/dx is equal to d/dx x cube minus 5 to the power 5 x cube plus 3 whole cube. आता या दोन्ही टर्म्सचा एकत्रित पॉवर जर म्हणला तर होल पॉवर 1 येईल. डेरिव्हेटिव्हचा जेव्हा होल पॉवर 1 राहते तेव्हा डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते. होल पॉवर जर 1 सोडून जर काही असेल तर या टर्मला आपण f(x) टू द पॉवर n म्हणले असते आधी, नंतर मध्ये इम्प्लिमेंट केल्या असत्या. होल पॉवर 1 आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते, पण इम्प्लिमेंट होते वेळेस न्यूमरेटर मध्ये एक व्हेरिएबल आहे, डिनॉमिनेटर मध्ये व्हेरिएबल आहे. आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v चा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v असा जर टर्म असेल तर v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v होल डिवाइड बाय v स्क्वेअर. लक्षात असू द्या, u म्हणजे न्यूमरेटर, v म्हणजे डिनॉमिनेटर. सुरूला डिनॉमिनेटर कॉन्स्टंट ठेवायचं, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह होल डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. हे होईल v इंटू v म्हणजे डिनॉमिनेटर x क्यूब प्लस 3 होल क्यूब
into derivative of x cube minus 5 to the power 5 v into derivative of u minus u into derivative of v x cube plus 3 whole cube whole divided by v square. v आहे x cube plus 3 whole cube त्याचा स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v into derivative of u minus u into derivative of v whole divided by v square. इथं आता हे टर्म तर डेरिव्हेटिव्हच्या बाहेरच आहे, जशाच तसं लिहू आपण. हे होईल x क्यूब प्लस 3 होल क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x टू द पॉवर n. इथं होल पॉवर 1 नाही, 1 सोडून काहीतरी आहे, याला f ऑफ x टू द पॉवर n म्हणावं लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x टू द पॉवर n जर असेल, याचा डेरिव्हेटिव्ह येईल n f ऑफ x टू द पॉवर n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. n f ऑफ x टू द पॉवर n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. ते होईल n f ऑफ x to the power n minus 1, 5 minus 1 ते होईल 4 into derivative of f of x cube minus 5 minus x cube minus 5 to the power 5 constant आहे इथं into derivative of again f of x to the power n. ते होईल n f of x to the power n minus 1, 3 minus 1 ते होईल 2 into derivative of f of x cube plus 3 whole divided by denominator चा स्क्वेअर. ते होईल पॉवर चा पॉवर मल्टिप्लाय होईल 3 to the 6 x cube plus 3 to the power 6. हे होईल dy by dx is equal to 5 into x cube plus 3 whole cube into x cube minus 5 x cube minus 5 to the power 4 into आता इथं होल पॉवर 1 आहे, दोन्ही टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय होते. डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 हे दोन फॉर्म्युले मी रफ करतो. मायनस 3 इंटू x क्यूब मायनस 5 x cube minus 5 to the power 5 x cube plus 3 whole square into derivative of x cube plus derivative of 3 plus derivative of 3 whole divided by x cube plus 3 to the power 6. हे होईल फायनली dy by dx इज इक्वल टू इथपर्यंत टर्म जशाच तसं 5 इंटू x क्यूब प्लस 3 होल क्यूब x क्यूब मायनस 5 टू द पॉवर 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह x टू द पॉवर n या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंगली 3x स्क्वेअर येते. ते येते 3x स्क्वेअर मायनस 5 आहे सेपरेट कॉन्स्टंट, ते कोण्या व्हेरिएबलला मल्टिप्लाइड नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 इंटू x क्यूब मायनस 5 टू द पॉवर 5 x क्यूब प्लस 3 होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब 3x स्क्वेअर प्लस 3 बीइंग सेपरेट कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होल डिवाइड बाय x क्यूब प्लस 3 होल पॉवर 6.
इथं आपण आता 5 इंटू 3x² लिहू शकता. इथं 3 इंटू 3x² लिहू आपण. 3x² तर कॉमन घेऊ शकता समोर जाऊन. हे होईल dy/dx इज इक्वल टू 5 इंटू 3x² इंटू x³ प्लस 3 किंवा एक स्टेप बाउन्स करू आपण. जाऊ द्या, चला लिहिलेलं x³ प्लस 3 होल क्यूब इंटू x³ माइनस 5 टू द पावर 4 माइनस 3 इंटू 3x² इंटू x³ माइनस 5 टू द पावर 5 x³ प्लस 3 होल स्क्वेअर होल डिवाइड बाय x³ प्लस 3 टू द पावर 6. आता या दोन टर्म्स मधनं 3x² आपण कॉमन घेऊ शकता. x³ माइनस 5 टू द पावर 4 कॉमन घेऊ शकता. x³ प्लस 3 होल स्क्वेअर कॉमन घेऊ शकता. हे होईल dy/dx इज इक्वल टू 3x² x³ माइनस 5 टू द पावर 4 x³ प्लस 3 होल स्क्वेअर जर मी कॉमन घेतलो तर इथं उरेल 5 इंटू x³ प्लस 3. इथं उरेल 5 इंटू x³ प्लस 3. इथून आता उरेल माइनस 3 इंटू x³ प्लस 3 होल स्क्वेअर तर कॉमन घेतलो. 3x² तर कॉमन घेतलो. इथं उरेल 3 इंटू x³ माइनस 5 होल डिवाइड बाय x³ प्लस 3 टू द पावर 6. इथं एकच स्टेप उरला आहे आपला. आता हे 5 मध्ये मल्टिप्लाय करायचंय, 3 मध्ये मल्टिप्लाय करायचंय. हे होईल dy/dx इज इक्वल टू 3x² इंटू x³ माइनस 5 टू द पावर 4 x³ प्लस 3 होल स्क्वेअर इंटू 5x³ प्लस 15. हे होईल 5x³ प्लस 15 मायनस, किंवा एवढं लिहून घ्या आधी, यानंतर ते चेक करू आपण. हे होईल dy/dx इज इक्वल टू, हे होईल 5x³ प्लस 15 3x² इंटू x³ माइनस 5 टू द पावर 4 x³ प्लस 3 होल स्क्वेअर इंटू 5x³ प्लस 15 माइनस 3